बुलढाणा विधानसभेतही मतचोरी झालेली आहे। घर क्रमांक 123 मध्ये राहतात 126 मतदार। सागवनच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आलाय। 123 घर क्रमांक लिहिलेले एकूण 126 मतदार त्या ठिकाणी आहेत। या 123 क्रमांकाच्या घरामध्ये जिने राहतात, त्या ठिकाणी फारुख भाई राहतात, त्या ठिकाणी सोनूने राहतात। ही यादी आहे दुबार मतदारांची। जवळपास 7400 नावं जी दुबार आहेत, म्हणजे डबल नाव आहेत। म्हणजे जर यातलं एक एक नाव कट केलं तर मग त्यातली निम्मी नावं ही कायम राहतील, निम्मी नावं कट होतील। असा हा सगळा घोळ आहे। राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देत असतील तर याचा अर्थ निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांचं काहीतरी साठलोटा आहे। जो काही निसटता विजय आज महायुतीचा झालाय तो केवळ आणि केवळ मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्याच आधारावर झालेला आहे। 5291 मतदार हे मयत आहे। आता ही 5291 मयत मतदारांची नावं आहेत। त्यांचा म्हणजे गावाचं नाव, त्यांचा विभाग क्रमांक, त्यांचं गाव आणि त्यांचा मतदार यादीचा क्रमांक अशी मयत मतदारांची नावं 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये निघाली। येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे होऊ शकतं। त्यामुळे आमची मागणी आहे की हा मतदार याद्यांमधला घोळ आधी थांबवा, संपवा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या। किंवा जर आता नवीन मतदार याद्या प्रकाशित करणं शक्य नसेल तर ज्या काही मतदार याद्या आपण अंतिम करणार आहात त्या मतदार याद्यांवर तरी मयत व्यक्तीच्या नावावर तो मयत आहे असा शिक्का, किंवा जो मतदार दुबार आहे त्या ठिकाणी कुठलं तरी एक मतदान त्या मतदाराला विचारून एक नाव कायम ठेवून त्यावरही दुबार मतदार असा शिक्का हे करावं लागेल। तर हा मतदार यादीतला घोळ थांबू शकेल आणि तर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, निपक्षपाती पद्धतीने आणि लोकशाहीला धरून निवडणुका होत आहेत असं म्हणता येईल, अन्यथा म्हणता येणार नाही। ही यादी आहे दुबार मतदारांची। जवळपास 7400 नावं जी दुबार आहेत, दोन्ही नावं आहेत ती, म्हणजे डबल नाव आहेत। म्हणजे जर यातलं एक एक नाव कट केलं तर मग त्यातली निम्मी नावं ही कायम राहतील, निम्मी नावं कट होतील। असा हा सगळा घोळ आहे। आता काही सागवनच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आलाय। एक लक्षात घ्या की आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सुंदरखेड असेल, सागवन असेल, निपाणा असेल ह्या काही गावांची माहिती आपल्या समोर आणली। हे काम खूप मोठं आहे, आम्ही त्यावर अजूनही काम करतो आहोत। परंतु आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या, निवडणूक आयोगाच्या आणि या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर राज्यातील जनतेच्या हे निदर्शनास आणून द्यायचंय की 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही निसटता विजय आज महायुतीचा झालाय तो केवळ आणि केवळ मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्याच आधारावर झालेला आहे। एक गाव आहे, त्या एका गावामध्ये घर क्रमांक जर 123 असेल तर 123 नंबरचं घर एक असेल का ते 50 घर असतील? ऐकून घ्या, 123 क्रमांकाचं घर जे सागवन मध्ये आहे त्या घरामध्ये एक म्हणजे जास्तीत जास्त 10-20 एकत्रित कुटुंब असेल तर खूप झालं तर 25-30 लोक अपेक्षित आहेत। आजच्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर एकत्रित कुटुंबही जर असेल, त्यांच्या मुली सुना सगळं एकत्र जरी केलं तरीही जास्तीत जास्त 25-30 मतदार आम्ही गृहीत धरतो की एका घरात असतील 123 क्रमांकाच्या। पण आज या ठिकाणी सागवन गावातल्या ज्या वेगवेगळ्या याद्या आहेत त्या वेगवेगळ्या बूथवर 123 घर क्रमांक लिहिलेले एकूण 126 मतदार त्या ठिकाणी आहे। मग याचाच अर्थ हे 126 जे लोक आहेत ते सगळे एका घरात राहत नाहीत, ते बाहेरची नावं या ठिकाणी या घर क्रमांकावर टाकण्यात आली आणि मग मतदानाच्या वेळी हे जाणीवपूर्वक त्या नावाखाली मतदान करून घेतलं जाईल असं आमचं म्हणणं आहे। आता हे 126 नावं एका आडनावाचे असते तर ते समजून घेतलं असतं की नाही खूप मोठा खटला आहे। पण या 123 क्रमांकाच्या घरामध्ये जिने राहतात, त्या ठिकाणी फारुख भाई राहतात, त्या ठिकाणी सोनूने राहतात, आणखी उबरंडे राहतात, एक शेळके पण राहत आहेत, म्हणजे इगळे पण आहेत। इतकं सर्व धर्म समभाव असलेले कुटुंब, त्याचा शोध आमची विनंती आहे आपल्याला विनंती आहे की आम्ही तर शोधतोच आहोत, हे मतदार कुठं कुठं आहेत आम्ही तर शोधतोच आहोत।
पण आपणही या सगळ्यांचा शोध घ्यावा. विधानसभा मतदारसंघामध्ये असलेला मतांचा घोळ, दुबार मतदार, मयत मतदार आणि झालेलं बोगस मतदान या संदर्भात होती. न्यायालयात केस दाखल केलेली आहे. सध्या ती केस कोणत्या स्तरावर नाही, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, पण आमचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी न्याय मिळेल. आदित्य ठाकरे ज्या प्रकारे बोगस मतदानासंदर्भात दाखवलं आदित्य ठाकरेंनी, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पक्ष संबोधलं. राहुल गांधींनी जसं दाखवलं तसंच आदित्य ठाकरे दाखवतात आणि हे देखील पक्ष आहे असे देवेंद्र फडणवीस. अतिशय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माननीय आदित्यजी ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते मतदार यादीवर केले. याचा अर्थ ते प्रश्न निवडणूक आयोगावर उपस्थित केलेत आणि त्याचं उत्तर कदाचित जर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागत असेल, भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी उत्तर देत असतील, राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देत असतील, तर याचा अर्थ निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष यांचं काहीतरी साठलोटा आहे. मुळात माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जर या ठिकाणी असं सप्रमाण सिद्ध होत असेल मतदार यादीतला घोळ, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ही मागणी करायला हवी होती की हा मतदार यादीतला घोळ आधी शोधून काढा, तो थांबवा, याद्या अद्ययावत करा आणि मग निवडणुका घ्या. पण ते जर अशा प्रकारे उत्तर द्यायला त्यांच्याकडे कुठलाही शब्द नाही आणि आज आदित्यजी ठाकरे यांनी ते सप्रमाण सिद्ध केलंय. निवडणूक आयोगाने उत्तर द्यायला हवं, अशा पद्धतीने फडणवीस उत्तर देऊन उलट निवडणूक आयोगाने काम केलेलं नाही हे सिद्ध करताय. पत्रकार परिषद यासाठी घेतली जाते आणि ही माहिती आज आपल्या माध्यमातून लोकांसमोर यासाठी आणली जाते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हा प्रकार होऊ शकतो. तो टाळता येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण हे जे काम आहे हे निवडणूक आयोगाचं काम आहे, हे प्रशासनाचं काम आहे. या मतदार याद्यांमधला घोळ शोधून त्या ठिकाणी मतदार यादी अद्ययावत करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ते काम झालं पाहिजे. यासाठी आज आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही मागणी करतो की मतदान यादीतला घोळ थांबवला पाहिजे.